आमटी आणि भाकरीसाठी प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र आगडगाव येथे आज धोंड्याचा जेवणाचा बेत ठेवण्यात आलेला आहे। धोंड्याच्या जेवणाच्या बेत निमित्त जे आहे खास भाविकांसाठी आणि जावयांसाठी आमरसाचा देखील बेत देवस्थान समितीकडून ठेवण्यात आलेला आहे। 3,500 किलोपासून 7,000 लिटर जे आहे आमरस तयार करण्यात आलेला असून यासोबतच पुरणपोळीचा बेत देखील भाविकांसह जावयांना करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत देवस्थान समितीचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याकडून आजच्या बेतची जी आहे ती पर्वणी जाणून घेऊया। सर, आज काय नेमकं खास योग आहे आणि आज जावई बोलवलेले आहेत, कसं सगळं नियोजन आहे? जय काळभैरव। हिंदू धर्मामध्ये अधिकाचा महिना हा या ठिकाणी दर 3 वर्षांनी येत असतो आणि हा 3 वर्षांनी येणारा जो महिना आहे तो आजच्या तारखेला या ठिकाणी सुरू होतोय। आम्ही 1-2 महिन्यापूर्वीच नियोजन केलं होतं की अधिकाचा महिना जेव्हा येईल तेव्हा आपल्याला महाराष्ट्रामध्ये अशी एक पद्धत आहे की जावयांना अधिक मासामध्ये धोंड्याचं जेवण दिलं जातं आणि हेच धोंड्याचं जेवण आपण आपल्या आगडगावच्या जावयांना देऊ, त्याचबरोबर आपले काळभैरवनाथ भक्त जेवढे आहेत त्यांनाही देऊ आणि त्याचबरोबर जेवढे येतील ते आजचे जावई आहेत अशा उद्देशाने त्यांचा स्वागत सत्कार करू। म्हणून या ठिकाणी त्यांना पुरणपोळी बरोबर या ठिकाणी धोंडे तयार केलेले आहेत। त्याचबरोबर 3,500 किलो आंबा या ठिकाणी खरेदी केला आणि 7,000 लिटर जवळजवळ या ठिकाणी आमरस असेल अशा पद्धतीची मेजवानी आज जावयांना देणार आहोत। जावयांना पाची पोशाख दिलेला आहे, लेकीला पैठणी दिलेली आहे, त्याचबरोबर तांब्याचा ताट दिलेला आहे, एक त्या ठिकाणी निरंजनी दिलेली आहे आणि खरं विशेष म्हणजे पारदर्शक पदार्थ असावा म्हणून त्या ठिकाणी अनारसे दिलेले आहे, बत्तासा दिलेला आहे। यथोचित असा जावयाचा या ठिकाणी स्वागत सत्कार आज आपल्या या काळभैरवनाथ देवस्थानातून होत आहे। तरी आतापर्यंत 15,000 भाविकांचा प्रसाद त्या ठिकाणी तयार करून रेडी आहे। 5,000 भाविक येतील या उद्देशाचे आम्ही तयारीत आहोत। असं 20,000 ते 22,000 भाविक प्रसाद घेतील या उद्देशाने आम्ही तयारी करत आहोत। दरवर्षी हा जे आहे योग केला जातो, दरवर्षी हा सगळा उपक्रम केला जातो, दर रविवारी देखील अन्नदानाचा उपक्रम केला जातो। कसं याचं सगळं नियोजन असतं, कशा याचे योगदान कोणाकोणाचं काय असेल किमया ही नाथ साहेबांची आहे, काळभैरवनाथाची आहे। जेव्हा एखादा मोठा कार्यक्रम करायचा ना, जसं एखाद्या माणसाला स्फूर्ती येते ना, तसं या काळभैरवनाथ देवस्थानचे विश्वस्त असतील, कर्मचारी असतील, सेवेकरी असतील, भक्तगण असतील, यांना नुसतं असं काय करावं आणि काय नाही अशा पद्धतीने या ठिकाणी होतं आणि म्हणून त्याच उद्देशाने हा कोणताही कार्यक्रम मोठ्यातला मोठा आला ना तरी या ठिकाणी संपन्न होतो। आज आम्हाला अहिल्यानगरच्या इथून 2 अकॅडमीज या ठिकाणी सेवा करण्यासाठी येत आहेत। बुरानगरची एक या ठिकाणी बाणेश्वर क्रीडा संकुलाचं एक मोठं असं संकुल आणि त्या ठिकाणची अकॅडमी सुद्धा या ठिकाणी सेवा करण्यासाठी येत आहे। इतके भक्त मंडळी आहेत आणि जवळजवळ 500 ते 550 जावई आता उपलब्ध झालेले आहेत, हे सुद्धा सेवा करणार आहेत। हे सर्वांचं कार्य पाहता सर्वच या ठिकाणी सेवा करतायत, त्यामुळे आमच्यावर कोणता असा दबोच किंवा दबाव असा कोणताही वाटत नाही। एकदम खुल्या मनाने व्यवस्थित या ठिकाणी आहे। सर्व शक्ती ती काळभैरवनाथाची आहे। याचमध्ये आता भाविक देखील दर रविवारी येत असतात, त्यांचं देखील जे आहे ते नियोजन आपण दर करत असतो। आता डिझेलचा असेल, पेट्रोलचा डिझेलचा पुरवठा आहे, इंधनांचा देखील आता तुटवडा जाणवतोय, गॅसचा देखील तुटवडा आहे। कसं याचं सगळं नियोजन केलं जातं? या इंधनासाठी जर पाहायचं म्हटलं तर आम्ही थोडंसं निसर्गाचा या ठिकाणी पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये या उद्देशाने जी आमच्या गावामध्ये किंवा भक्तांकडे वाळलेली झाडं होती ते वाळलेली झाडं तोडायला सांगितली आणि तोडून ते देवस्थानी त्यांच्याकडून अल्प प्रमाणामध्ये विकत घेतली। आज जरी गॅसची टंचाई असेल किंवा डिझेलचा या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची टंचाई असेल, पण आमच्याकडे आज लाकडाच्या भट्ट्या या ठिकाणी तयार आहेत आणि जरी या ठिकाणी गॅस मिळाला नाही काही तरी आम्ही आमचा प्रसाद थांबवलेला नाही। जशा पद्धतीने या ठिकाणी चालू आहे, सोय होते तशा पद्धतीने आम्ही करत आहोत। नक्की जे आहे आजचं जे बेत आहे ते आपण 15,000 भाविकांसह 500 जावयांना करणार असल्याचं देवस्थानकडून सांगण्यात आलेलं आहे। गिरीश रासकर, नवराष्ट्र, आगडगाव, अहिल्यानगर।